नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मी डॉक्टर निलेश साबळे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो जल्लोष गणरायासामध्ये. गणपती येण्या अगोदरचं तुमचं घर आणि गणपती आल्यानंतरचं घर किती फरक पडलाय ना. म्हणजे छान छान मोदक होत आहेत घरामध्ये, छान आरास केलेली आहे, पाहुणे राहुळे आलेले आहेत जे आपल्याला एरवी नको असतात. नाही, पण गणपतीमध्ये येणारे पाहुणे सगळ्यांनाच हवेसे वाटतात बरं का. तर असेच काही नवीन पाहुणे आज आपल्या भागात आपल्याला भेटायला येणार आहेत. झी मराठीवरच्या होणार असून मी ह्या घरची मधले कुटुंबीय आज आपल्या सोबत असणार आहेत. बघूयात माता रोज रोज कसरत तारेवरची असं म्हणणारे हे कुटुंबीय आज काय धमाल करतायत. बोला गणपती बाप्पा मोरया. शुभकर्ता दुःखहर्ता वार्ता वीणाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उर्जेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती जय जन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न गगन बळा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे गऱ्या मुकुट शोभतो वरा ऋण झुणती पुरे चरणी गागर्या जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटे समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मंडळी, गणपती बाप्पावर सगळ्यांचंच प्रेम असतं, त्यामुळे त्याच्याविषयी भरभरून बोलायला सगळेच जण तयार असतात. आमच्याकडे आज जे पाहुणे आलेले आहेत त्यांनी सुद्धा गणपतीविषयीच्या त्यांच्या आठवणी ताज्या केल्या. मी लहान होते तेव्हा माझ्या मामाकडे 1.5 दिवसाचा गणपती असायचा आणि आम्ही ठरवून 4 दिवस राहायला जायचो मामाकडे आणि रात्री जागरण करायची, भेंड्या खेळायच्या, पत्ते खेळायचे, असे मज्जा करायचो. पण ते दिवस गेले. आता लग्न संसार झाल्यावर पुन्हा मामाकडे जाऊन एवढे दिवस राहणं शक्य नाही होत, पण दर्शनापुरती जाते. पण मजा केली आयुष्यात आम्ही ती. हिने जे सांगितलं त्यावरून मला आठवतंय की आमच्या लहानपणी, म्हणजे मी बोरिवलीत लहानाची मोठी झालेली आहे, बोरिवली मुंबईत, आमच्याकडे एक छान छोटस देऊळ होतं. म्हणजे स्वयंभू गणपतीचं मंदिर होतं ते, आणि फक्त टेकडी होती, वर फक्त छप्पर, टेकडीतून स्वयंभू गणपती प्रकट झालेला होता. आणि आता ते इतकं मोठं देवस्थान झालेलं आहे, पण मला जे आठवतंय ते इतकं सेक्ल्युडेड छान शांत देऊळ आठवतं ना, म्हणजे अक्षरशः आम्ही तिथली रानातली फुलं काढून गणपतीला वाहायचो. पण मला काय वाटतं, गणपतीकडे म्हणजे बाप्पाकडे बघण्याचा ना दृष्टिकोन आपल्या वयानुसार बदलत जातो. म्हणजे लहानपणी आता माझ्यासाठी गणपती आले की लहानपणी एक वेगळीच एक्साइटमेंट होती. म्हणजे बाप्पा येणार ही एक्साइटमेंट डेफिनेटली होती, पण सगळेजण त्या निमित्ताने सगळे भेटतात. माझ्या वयाचे सगळे माझे भाऊ आणि बहिणी सगळ्या यायच्या, मग डेकोरेशनचं सामान, मग ते मखर बनवा, मग लाइटिंग करा, ह्या सगळ्यात दिवस कधी निघून जायचा काही कळायचं नाही. त्याच्यानंतर मग संध्याकाळची आरती, हा मज्जा, सुख, म्हणजे ती मजा बाप्पाची वेगळीच होती. पण नंतर कॉलेजला गेलो, मग वेगळ्या मागण्या सुरू झाल्या की चांगले मार्क मिळवून देत, इकडे ऍडमिशन मिळवून दे, तिकडे ऍडमिशन मिळवून दे. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मग नोकरी किंवा ह्या क्षेत्रात आता आलो तर ह्या क्षेत्राशी रिलेटेड मागण्या. त्यामुळे जसं जसं वय वाढत जातं तसं तसं बाप्पाकडे मागण्या आपल्या वाढत जातात असं मला वाटतं. पण बाप्पा इज बाप्पा. तुझा काय अनुभव? असं गाव खारगाव रोह्याच्या जवळ आहे. रोह्याला आपल्या नाटकाचं थिएटर सुद्धा जवळ आहे. बरेच जण येऊनही गेले. तिकडे खूप मजा असते. म्हणजे कोळी आहे मी, त्यामुळे ते खालू बाजावर नाचतात सगळे लोक, आणि अंगणात चिखल वगैरे असतं पाऊस असल्यामुळे. आता पावसाचे दिवस, पण त्या पावसात नाचतात. आणि ती गाणी देखील पारंपरिक आहेत. म्हणजे गणाचा घोडा उंदीर झाला रे, गणाचा घोडा उंदीर झाला, गण काय घोड्यावर बैसला रे, गण काय घोड्यावर बैसला, सभा मंडपी जाया निघाला रे, सभा मंडपी जाया निघाला,
आरर घोड्या पलतस कणाला मंडपी जाया उशीर झाला मंडपी जाया अशी ती सगळी मंडपी जायला कसा उशीर झालाय त्या खालूबाजीवर सगळी धमाल असते आणि खूप नाचतात फुगड्या वगैरे म्हणजे मुलींचं महिलांचं वेगळ्याकडे आणि पुरुष मंडळी हे सगळं मी पुरुषांचं सांगतोय म्हणजे ही सगळी मंडळी नाचतात आणि विसर्जनाच्या दिवशी मग नदीत विसर्जन होतं साहजिकच आणि त्याच्या बाजूला नदीच्या बाजूला जो चिखल वगैरे असतो तिथे पण नाचतात. पण आपल्या इकडे जसं शहरात फार रात्री वगैरे पण सगळं चालू असतं तसं तिकडे चालू असतं वगैरे. हा म्हणजे आपण म्हणतो जसं की जागरण हे होतातच पण ते खूप पारंपरिक पद्धतीने आणि अजूनही होतात. म्हणजे मला म्हणायचं की जे आमच्या पणजी आहेत त्यांनी आजींना शिकवलं आजींनी आईंना आणि मलाही बऱ्यापैकी ती गाणी येतात. आई बाबांचं मी म्हणतो ना की ते देणं आहे की ते येतं आणि तिकडे गेल्यावर तशा पद्धतीने आम्ही एन्जॉय करतो. मोरेश्वर भाऊ आहे धसाडे म्हणजे जे काही आमच्या कुटुंबातली जी मंडळी आहेत त्यांच्याकडून ते देणं आहे ते आता आम्ही पुढे चालवतोय. ते पण असं ना प्रथा वगैरे समजण्यासाठी गावाला जायला पाहिजे वर्षात. ह्या गोष्टी तिकडेच जपल्या जातात इकडे फार नाही. छान वास येतोय अगदी मोदकांचा. नाही पण अँकर असल्यामुळे प्रॉब्लेम काय आहे मला ते मोदक खाता येत नाहीत. काय म्हणता मग कशाला आणलेत मोदक ते स्पर्धेसाठी आणलेत. स्पर्धा अशी असणार आहे की 1 मिनिटात जे जास्तीत जास्त मोदक खातील ती टीम विजयी टीम घोषित करण्यात येईल. आता प्रॉब्लेम असा आहे मी कुठल्याच टीम मध्ये नाहीये. बघूयात होणार असून मी ह्या घरची मधले कलाकार आज किती मोदक खातात. ऑल द बेस्ट. हे पण 1 मिनिट मोदक आणून ठेवलेत तूप कुठे मोदक हो तू बघा ना साजूक तूप वाढा मोदकात तरच आम्ही खाऊ. साजूक तूप वाढा मोदकात. अरे हट्ट आहे आमचा जरी तो पूर्ण करा तुम्ही करू नका तुम्ही काम चोरी. सांगाया तर सोपे पण खाणार किती. हे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी या घरची. चला करायची सुरुवात. तुमची वेळ सुरू होते आता. सॉरी डाएट. हळू खा. अरे हळू पटपट खातोय तो खाईल ग. ना 1 मिनिटात लवकर अर्धा मिनिट झालं लवकर लवकर बोलण्यात वेळ घालवू नको रे. अरे जात काय हा त्याचा एक संपला हे पण दुसरा उचलला त्यांनी काय लवकर 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 स्टमक छोटं झालंय माझं. मोदक मोठा आहे, लवकर खा. डाएटमुळे खूप खायची सवय गेली आहे ना तुझी. लवकर लवकर अरे हा संपणार आहे की नाही. संपणार तू खाल्ल्यावर संपणार व्यवस्थित. खा पटपट. हा वा 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 आमचा दुसरा चाललाय. काय कळत नाही. हरली ती नाही खाऊ शकत. बघितलं हसत हसत आपली हार कबूल करणं आम्ही जिंकलेलो आहोत. शिकावं. हा आता इथे 2 बाऊल आहेत आणि ते सगळा खेळ आहे. तुम्ही तुम्हाला एक समजावून मिनिट. सांगतो. ते मी समजवणार का? तू नाही. का म्हणजे मला मोदक खायला लावलेस ना आता आमच्या समोर नाक घासायचं. अरे पण मी देवासमोर नाक घासलं की. आता नाही आमच्या नाही, आता समोर गेम मध्ये म्हणजे ते आम्ही करायचंय. हो म्हणजे काय दोघांनीही करायचंय. रूल्स असेल नाही का रूल्स. हे आहे जेल. हे जेल असं घ्यायचं नाकाला लावायचं आणि हे जे कापसाचे गोळे आहेत त्यांना असं टच करायचं. ह्या कापसाचा गोळा नाकाला चिकटला की असं 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 करत असं असं करत इकडे जायचं आणि टाकायचं. नाही पडत तोपर्यंत असं टाकत राहायचं. पडलं की लगेच परत जायचं आणि दुसरा होता. 1 मिनिटाचा वेळ. कोण जास्त टाकतंय कापसाचे गोळे त्याच्यात तो जिंकला. बेस्ट ऑफ लक. कम ऑन. अरे Come हळू on. पडणार नाही ते विनोद. एवढं जेल लावलंय. कमॉन विनोद कमॉन. कमॉन विनोद आपण जिंकलेलं पाहिजे. अरे कसा रे जेल अरे किती लावणार आहेस ते विक्स आहे का लावायला. ते लवकर लवकर 2 कमॉन विनोद. विनोद आपल्याला जिंकायचंय. परत लावणार आहे. नावाची बदनामी कर फक्त बस लवकर. हा हे दाखवलेलं मग शाबास. अरे 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 हळू हळू. हो लक्ष आहे सगळं. कमॉन कमॉन जेलची कमॉन. नीट नीट. अरे परत लाव पाहिजे नीट. हा नीट नीट नीट. अरे 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 डिस्क्वालिफाईड. नीट
कमॉन चल चल किती वेळ राहिले अजून आहे चल, चल, एक पटकन जमतंय, थोडासा जमतंय. कमॉन 1 संपवतोय की काय सगळं 2 3 4 5 6 7 8 9 10 ते संपला. हे असंच राहायला पाहिजे तरी जा. 1 1 2 2 3 4 4 5 5 6 6 सात 8 10 तरी करायचे रे निदान. पौर्णिमा करणार आहे 10 कमॉन माझं टेन्शन वाढलंय. कमॉन Yes, कमॉन yes, कमॉन लवकर, लवकर, लवकर. यप फास्ट फास्ट व्हेरी गुड व्हेरी गुड डिस्क्वालिफाय डिस्क्वालिफाय कमॉन 8 पण वर बघ. 8 पण होणार नाही. ते बघ अरे होणार आहे, होणार आहे. इथे पौर्णिमा कम ऑन चल अगं अख्खं बास्केट नाही उचलायचं लागेल लागेल अरे करेक्ट कर कर जेल लाव हात खाली लाव, वर नको लावू. हा हा ओके अरे 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 काय चाललंय? नाकावर राग असला माणसाची काय असं होतं हा, ओ, ए, अरे तुम्ही गेले. एका दगडात 2 पक्षी एकही गेलेला नाहीये बरं नाहीये. तू विनोद, जिंकणारच आहे, तू जिंकणार. आपण जिंकणार आहोत आपलं नाव खराब आठ करणार पाहिजे रे. नाही कमॉन 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 आपल्या सासवांचं नाव खराब करणार 20 सेकंद उरलेले आहेत हळूहळू आरामात 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 कॉन्सन्ट्रेट शेवटचे 10 सेकंद उरलेले आहेत थांबा थांबा. डिरेक्शन मग खाली लाव 9, जेल खाली लाव 8 7 हा. 6 अगं अरे तरी प्लीज 4 3 अगं एक Two. डोंट गिव्ह 1 आपण जिंकलेलो आहोत यस आम्ही जिंकलेलो अरे काय? अरे आपला ग्रुप आहे इकडे ये. हा, congratulations. सॉरी बरं ठीक आहे कॉंग्रॅच्युलेशन. आता बाप्पा समोर आलेले आहेत आणि गणपती विसर्जनाचं तुम्हाला माहिती आहे की मुंबई आणि पुण्यामध्ये 12-12, 24-24 तास गणपती विसर्जन हो. होतं आणि त्याचं गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये नाव पण आहे. पण ही मिरवणूक ज्यावेळी निघते तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर जो आवाज आपण देतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया तर ते 12 वाजता दुपारी मिरवणूक निघाल्यानंतर ते 12 वाजता आवाज कसा असतो 4 वाजता कसा असतो 8 वाजता कसा असतो आणि रात्री 12 वाजता कसा असतो पण उत्साह असतो हा. आपल्या सर्वांमध्ये उत्साह असतो की बाप्पा आहे म्हणजे मनामध्ये श्रद्धा आहे भक्ती आहे वर्षातून एकदा बाप्पा आलाय तर 12 वाजता मिरवणूक निघते तेव्हा कशा पद्धतीने नाशिक वाजा वाजत असतो आणि हे जे कार्यकर्ते असतात आपण सगळे आवाज देत असतो तो आवाज कसा असतो दुपारी 12 वाजता गणपती बाप्पा मोरया! हे मंगलमूर्ती मोरया! हे झालं 12 वाजता 4 वाजता आवाज देतात तेव्हा आवाज बघा कसा असतो हा. नाशिक वाजा वाजत असतो आणि आवाज बघा कसा असतो हे झालं 4 वाजता 8 वाजता नाशिक मध्ये वाजतोय ते आपला जोर जोरात आवाज बघा कसा देतात आता रात्री 12 वाजता म्हणजे असं पाणी दिसतंय समुद्र दिसतंय आता विसर्जन होणार आणि त्यावेळी बघा कशा पद्धतीने आवाज देतात मनामध्ये श्रद्धा आहे वर्षातून एकदा गणपती येतात आणि कशा पद्धतीने तो आवाज देतात बघा नाशिक डोल वाजतोय त्यात हे चालू असतं ना ती लहान लहान मुलं असतात आजूबाजूला त्यांचं आपलं सुरू होतं काका आवाज येत नाही हे झालं आवाजाच्या बाबतीत नाचतात बघा कसे नाचताना एकेकाचे प्रकार तुम्ही बघाल ना दुपारी 12 वाजताचा जल्लोष असतो आत्ताच विसर्जन निघालेलं असतं मिरवणूक निघालेली आहे त्याला जोर जोरात नाचतात हे असं सगळं चालू असतं 12 वाजता तर बघा 4 वाजता कमरेखालचा भाग घालत नाही पण कसे नाचतात 4 वाजता नाशिक मध्ये वाजतोय ते 4 वाजता ना म्युझिक डिरेक्टर होता दुसऱ्या नाचवतात नागिन जे नाचतात ते कसे नाचतात नागिन आता जे लोक नागिन नाचतात कपडे बरे आहेत म्हणून लोळलो नाही नाहीतर नागिन नाचताना लोळतात पण आणि दुसऱ्या दिवशी यांच्या बायका
सॉरी माफ करा. हॅलो, हा पप्पा, खाल्ले का मोदक? मी पण खाल्ले. हा गणपती बाप्पाचा नाही, माझ्या खरोखरच्या पप्पांचा फोन आहे. काय म्हणतो, जादूचा आहे? हे, मिनिटाला 2 रुपये पडतात मला. नाही, पण जादूचा फोन आज सुद्धा असणार आहे आणि आमचे कलाकार जादूच्या फोनवरून बोलणार आहेत थेट गणपती बाप्पाशी. गणपती बाप्पा, मला फक्त आणि फक्त तुला धन्यवाद सांगायचा आहे. कारण तू मला खूप खूप छान घरात, खूप छान आईबाबांच्या पोटी जन्माला घातलंस. माझ्या आयुष्यात सगळं छान दिलंस. माझं सासर, माझा नवरा, सगळं मस्त होतं. मी रोज सकाळी तुला धन्यवाद, थँक्यू म्हणते, रोज रात्रीही म्हणते झोपायच्या आधी. आणि मला असं वाटतं की यापुढे तू मला जे काही देशील ते सगळं माझ्यासाठी बोनस असेल. आणि सगळ्यात जास्त खूप छान गोष्ट तू अशी दिलीस मला, होणार असून मी या घरची ही सिरियल दिलीस, याच्यातली माणसं दिलीस. खूप खूप आमचा रोजचा दिवस खूप आनंदात, खूप हसत आणि खूप मज्जेत जातो. फक्त एवढंच म्हणेन मी की तू बुद्धीची देवता आहेस, तर फक्त सगळ्यांना सत्सद विवेक बुद्धी दे, सगळ्यांना चांगलं वागायला प्रवृत्त कर. एवढं एकच मागणं आहे तुझ्याकडे यावर्षी. प्लीज माझं हे मागणं तू नक्की मला देशील असं वाटतंय, कारण आतापर्यंत मी मागितलेलं सगळं तू मला दिलेस, तर हे प्लीज मला दे. हाय बाप्पा, व्हॉट्सअप. ओ सॉरी, हो मला नाही लक्षात नाही आलं की तुझ्याकडे व्हॉट्सअप पण नाही. वीचॅट नाही का? फेसबुक 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 पण नाहीये तुझ्याकडे. मग आता तुझ्याशी बोलायचं कसं? नाही, प्रॉब्लेम असा आहे की आता आम्हाला ह्या गोष्टींशिवाय बोलायची सवयच नाही राहिली रे. एकमेकांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधायचा ही गोष्ट आता उरलीच नाहीये. काही असलं म्हणजे अगदी पाणी प्यायलास का ही गोष्ट विचारायची जरी असेल तरी सुद्धा आम्ही व्हॉट्सअपवरती एकमेकांना विचारतो. बरं, त्यात आता आम्ही नवीन शॉर्ट फॉर्म्स काढलेत. बरं, वेअर आर यू हे वाक्य तसं किती छोटंसं आहे, पण त्याच्यात पण वेअरचं स्पेलिंग WER, आरच्या इकडे नुसता आर आणि यूच्या जागी यू. कठीण का सोपं मला माहिती नाही रे, पण आम्हाला संवाद नाही साधता येतात एकमेकांशी. असं रात्रभर ना बोलत राहतो, फक्त संवाद नाही. 3 वाजेपर्यंत बोलायचं, 4 वाजेपर्यंत बोलायचं. बरं, ह्याने होतं असं की आपण एखाद्याला मेसेज करतो आणि त्याचा मेसेज नाही आला की परत अस्वस्थ होतो, इनसिक्युरिटी. पण प्लीज एक रिक्वेस्ट एवढीच की आमचा एकमेकांबरोबरचा संवाद वाढून दे, समोरासमोर भेटता येऊन देत एकमेकांना. या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे ना एकमेकांना भेटायची जी ओढ असते ती आता कमी झाली. कुठलीही गोष्ट एकमेकांबद्दलची असेल ना तर ते आम्ही ह्या सोशल नेटवर्किंग वरती बोलतो रे. प्लीज 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 आमच्यातला संवाद वाढून दे. हॅलो बाप्पा. नाही, हे झीमुळे शक्य होऊ शकतं. खर तर असा कॉन्टॅक्ट होणं शक्य नाहीये. काही नाही, माहित नाही, म्हणजे म्हणतात सगळं विधिलिखित असतं, काही लिहून ठेवलं असशील माहित नाही. आतापर्यंत करतोय, जेवढं करता येईल तेवढी शक्ती दे, करत राहू. खूप माणसाळलेलो आहे मी. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मी गावी खूप मजा करतो, चाळीत खूप मजा करतो. चाळ आता तुटली आहे, तिथे टॉवर होत आहे. विनंती हीच आहे की सगळी चाळीतली मंडळी पुन्हा टॉवर मध्ये येऊ दे, कारण की ते मोठी घरं असण्यात फायदा नाही. मोठी मनाची माणसं हवीत आणि ती मिळणं खूप गरजेचं आहे. मंडळी, आज जग कितीही पुढे चाललेलं असलं, कितीही टेक्नो सेव्ही झालेलं असलं तरी सुद्धा प्रत्येकाला थोडंसं बोलायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं. म्हणूनच सोशल नेटवर्किंग साईटवरती गप्पांची चावडी भरते. पण आपली ही गप्पांची चावडी नेटवरती नाही, झी मराठीवरती भरते. म्हणूनच आजच्यासाठी मी निरोप घेणार, पण ही चावडी घेऊन नक्की मी उद्या पुन्हा येणार आहे. बघायला विसरू नका जल्लोष गणरायाचा. प्रेमे आलिंगन
भावे ओवाळीन म्हणेन मान त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या ऋणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा बुद्धिस्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं नाम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया.